14 मे 2026 चालू घडामोडी. नुकतीच सुरू करण्यात आलेली विकसित भारत ग्राम योजना म्हणजेच VB ग्राम ही कोणत्या योजनेच्या जागी आणली जाणार असल्याची चर्चा आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, मनरेगा या जागी विकसित भारत योजना सुरू करण्यात आली आहे. पुढील प्रश्न, नुकत्याच झालेल्या 2026च्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 48 किलो वजनी गटात कोमल कौरने कोणते पदक जिंकले आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, कांस्य पदक. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय कुस्तीपटू यश तुषारने अलीकडेच सीनियर ओपन रँकिंग कुस्ती स्पर्धेत कोणत्या वजन गटात सुवर्णपदक जिंकले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, 74 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. बघूयात याच्याबद्दल अधिक माहिती बघूयात. यश तुषारने 74 किलो फ्रीस्टाईलच्या अंतिम सामन्यात सौरभ शेरावतचा 3-1 गुणांनी पराभव केला आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, 2026-27 या कालावधीसाठी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजेच CIIच्या अध्यक्षपदाची धुरा कोणी सांभाळली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, आर मुकुंदन यांची CIIच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतीच सुरू केलेली मेरी सखी योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए, पंजाब या राज्याशी संबंधित आहे. तर देशातील पहिल्या विमा सखी योजनेची अंमलबजावणी गोवा या राज्याने सर्वप्रथम सुरू केली आहे. बघूयात पुढील प्रश्न, मे 2026मध्ये ओमानचे भारताचे पुढील नवीन राजदूत म्हणजेच ॲम्बॅसेडर ऑफ इंडिया टू ओमान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, प्रशांत पिसे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यान्वित PM मित्र पार्कचे उद्घाटन कोठे केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक बी, वारंगल तेलंगणा या ठिकाणी या पार्कचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मे 2026मध्ये पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशाचे सलग 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणी अधिकृत शपथ घेतली आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, योवेरी मुसेवेनी यांनी सलग 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, नुकतेच निधन झालेले स्वप्न साधन बोस हे खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक बी, फुटबॉल या खेळाशी ते संबंधित होते. तर स्वप्न साधन बोस हे मोहन बागान AC या प्रसिद्ध फुटबॉल क्लबशी संबंधित होते. बघूया नेक्स्ट क्वेश्चन, द बेंच, द बार अँड द बिजार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक बी, तुषार मेहता हे या पुस्तकाचे लेखक आहेत. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.